जिल्ह्याचं जे नेतृत्व लाभलेलं आहे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे. मी हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांचं काम. आज कर्जतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहताय त्यांचं नेतृत्वच तसं आहे. गद्दारी त्या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही. ज्यांना आपल्या विरुद्ध काम करायचं आहे, ज्यांना आपल्या विरुद्ध जायचंय त्यांनी जाहीरपणे आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी जावं. शिवसेना सक्षमपणे सामोरे जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. जो निर्णय चुकीचा त्या ठिकाणी घेतला गेला होता की महायुतीला त्या ठिकाणी कौल दिलं गेलं होतं 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. मग महायुतीला त्या ठिकाणी कौल दिला असताना जो निर्णय पुन्हा एकदा त्या ठिकाणी झाला की आघाडी बरोबर उद्धवजी त्या ठिकाणी गेले आणि तो निर्णय मात्र आम्हाला त्या ठिकाणी मान्य नव्हता हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगत होतो. परंतु त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा एकदा एकत्रपणे येऊन जो महायुतीचा कौल जो होता भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दिलेला जो कौल होता तो पुन्हा एकदा महायुती सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी केली आणि याच महायुतीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी आपल्याबरोबर त्या ठिकाणी एकत्रपणे आलं. पण राष्ट्रवादी प्रत्येकाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विश्वासघात करणारी पार्टी. मी हे जाहीरपणे आज या ठिकाणी सांगतोय. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणं हेच त्यांचं काम. आज कर्जतमध्ये आपण त्या ठिकाणी पाहताय त्यांचं नेतृत्वच तसं आहे. त्या जिल्ह्याचं जे नेतृत्व लाभलेलं आहे हे विश्वासघातकी नेतृत्व आहे आणि म्हणून याची तमा आम्ही बाळगणार नाही. जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला लढायचं असेल तर जाहीरपणे आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढा. परंतु आमच्या महायुतीमध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी राहता आणि आमच्या बरोबर आमच्या संघटनेबरोबर आमच्या महायुतीवर असणारे गद्दारी त्या ठिकाणी खपून घेतली जाणार नाही. आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला विनंती आहे की आपल्याला सक्षमपणे लढायचे. भारतीय जनता पार्टी असेल, आरपी असेल, शिवसेना असेल, जे जे आपल्या बरोबर घटक पक्ष महायुतीचे आहेत, जे प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहेत या साऱ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊ. ज्यांना आपल्या विरुद्ध काम करायचं आहे, ज्यांना आपल्या विरुद्ध जायचंय त्यांनी जाहीरपणे आपल्या विरुद्ध त्या ठिकाणी जावं. शिवसेना सक्षमपणे सामोरे जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना महिला भगिनींना सुद्धा विनंती आहे आपण सारेजण नव्याने या ठिकाणी प्रवेश करता, शिवसेना म्हणून काम करताय. तुमचं नेतृत्व मी संपूर्ण मतदारसंघाचं करत असताना या मतदारसंघासाठी जेवढा निधी लागेल तेवढं काम, जेवढा विकास लागेल तेवढं काम, या मतदारसंघाचा एक शाश्वत विकास व्हावा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट याला प्राधान्य आम्ही या ठिकाणी या 5 वर्षामध्ये दिलेलं आहे.